श्री स्वामी समर्थ. मी स्वाती स्वागत करते तुमचं आपलं चॅनल स्वा टेस्टी किचनमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज काय करायचं बरं या प्रश्नावर उत्तर घेऊन आली आहे मी हिरव्या मुगाची खिचडी. खिचडी म्हटले की कोणाला आवडत नाही, शक्यतो असं होत नाही. आणि प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, एकदम चवदार चविष्ट, हो की नाही? खिचडीत आपण कधी मूग डाळ, तूर डाळ, हिरव्या सालीची मूग डाळ, कधी मसूर डाळ, चवळीची डाळ, अख्खी चवळी, अख्खे मसूर, अशा बऱ्याच गोष्टी ॲड करू शकतो. त्यात आज आपण हिरवे मूग घालून खिचडी बनवू. एकदम चवदार चविष्ट, करायला सोपी आणि आरोग्यदायी. चला तर मग लागूया कामाला. प्रथमतः तयारी करून घ्यायची. सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या. ज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही आधी चिरून घ्या. माझ्याकडे कांदा, बटाटा आणि गाजर एवढंच अवेलेबल होतं, त्याच्यामुळे मी आज तेच घातलं. तुमच्याकडे फ्लावर, तसंच फरसबी, मटार, सिमला मिरची ह्या गोष्टी असतील तर त्याही तुम्ही ॲड करा, छान लागतील. अजून लसूण बारीक चिरून घेतला, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. ही सगळी तयारी झाल्यावर कुकर चढवला गॅसवर. त्याच्यात तेल घातलं, जिरं मोहरी तडतडून घेतलं. मग ह्या ज्या चिरलेल्या भाज्या होत्या त्या त्याच्यात घातल्या. कोथिंबीर फक्त साईडला ठेवली. कांदा, बटाटा, लसूण आणि आलं घालून परतून घेतलं. थोडं तेलात 2 मिनटं परतल्यावर जे मसाले घेतले होते, जसं की तिखट, हळद, हिंग, मीठ आणि गरम मसाला. मी घरचा केलेला मसाला वापरला, तुम्ही विकतचाही वापरू शकता, किंवा कांदा मसाला, अजून पुलाव मसाला, जे तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही ॲड करा आणि छान परतून घ्या तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्याच्यात भिजवलेले तांदूळ आणि मूग हे घाला आणि त्याच्याने ते सुद्धा परतून घ्या. मग त्याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि ते छान 1-5 मिनटं परतून घ्या. नंतर एकीकडे पाणी गरम करायला ठेवा. गरम पाणी घातलं ना की पदार्थाची चव खूप छान लागते. आपण थंड पाणी घालतो ना, त्याने थोडीशी चव बदलते. त्यामुळे थोडं पाणी गरम करून घ्यायचं साईडला. एकीकडे कांदा बटाटा परतताना तोपर्यंत पाणी गरम होऊन जातं आणि मग ते पाणी त्याच्यात ॲड करायचं. ॲड केलं की मग उकळी आली की आपल्या कुकरचं झाकण लावा. 2 ते 3 शिट्ट्या काढा आणि तुमची मुगाची खिचडी तयार. आणि त्याला छान कोथिंबीर, खोबऱ्याने गार्निश करा. आणि हां, मी तळले होते पोंगे, नाचणीचे, नागलीचे, जे काय म्हणतात ते तळले होते. हे विकतचे होते, ते काय मी घरी बनवले नव्हते. त्याच्याबरोबर सर्व करा. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही त्याच्यात काय ॲड ऑन कराल ना तेही सांगा. चला तर मग पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.